मुंबई धावत्या कॅबमध्ये महिला पायलटचा विनयभंग। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महिलांसाठी एक सुरक्षित शहर मानलं जाणारं ठिकाण, पण नुकतीच समोर आलेली ही घटना संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी आहे। रात्रीचा अंधार, ओळखीची मुंबई आणि सुरक्षित मानली जाणारी कॅब, पण एका महिला पायलटसाठी हे प्रवासाचं साधनच भीतीचं कारण बनलं। एका धावत्या टॅक्सीत नक्की काय घडलं आणि हे कुठल्या मुंबईत घडलं? सुरक्षित शहरातच ना। गुरुवारी रात्री 11:15 वेळ, एक महिला पायलट दक्षिण मुंबईहून घाटकोपरला आपल्या घरी परतत होती। तिच्या पतीने उबर कॅब बुक केली। महिला पायलटचा पती नौदलात अधिकारी आहे। सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं, पण काही वेळातच ड्रायव्हरने रस्ता बदलला आणि अर्ध्या प्रवासात 2 अनोळखी व्यक्तींना गाडीत बसू दिलं। त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण शहर हादरलं। गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्या अनोळखी व्यक्तींपैकी एकाने त्या महिला पायलटचा विनयभंग केला। तिला नको तिथे स्पर्श केला। जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्या नराधमाने तिला धमकावलं। पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हर फक्त शांत गाडी चालवत होता। त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही। अखेर एका ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी दिसल्यावर त्या नराधमाने गाडीतून उडी मारून पळ काढला। ड्रायव्हरने नंतर महिला पायलटला तिच्या घरी सोडलं। महिलेने त्याच रात्री पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे आणि त्या दोघा आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। आज प्रश्न असा आहे की ऑनलाईन कॅब ज्या महिलांसाठी सुरक्षित समजल्या जातात त्या देखील महिलांसाठी किती सुरक्षित आहेत? मुंबईसारख्या शहरात जिथं लोक महिलांसाठी सुरक्षिततेचा दावा करतात, तिथं जर अशा घटना घडत असतील तर इतर ठिकाणी परिस्थिती काय असेल? महिला सुरक्षित असणं ही केवळ जबाबदारी सरकारची नाही, तर आपल्या समाजाची देखील आहे। प्रत्येक ड्रायव्हर, प्रत्येक प्रवासी आणि आपण सर्वांनी जागरूक राहणं ही काळाची गरज आहे। आता वेळ आली आहे विचार करण्याची आणि बदल घडवून आणण्याची। आपण महिलांसाठी खरंच सुरक्षित समाज बनत आहोत का? या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणखी कोणती पावलं उचलायला हवीत? ही घटना फक्त एका महिलेसोबत घडलेली अपवादात्मक गोष्ट आहे का, की हे आपल्या व्यवस्थेतील भीषण सत्य आहे? मुंबई खरंच सुरक्षित आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशा घटनांना वाचा फोडण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑन पॉइंट विथ रोहित या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।